इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका सर्वसामान्यांना बसतोय आणि लहान उद्योजकांना सगळ्यात जास्त फटका बसलाय, कारण गेल्या 15 दिवसांपासून कमर्शियल गॅस नाही आहे. त्यामुळे कॅम्पातील या तिरुपती डोसा सेंटर जे अत्यंत प्रख्यात आहे आणि दुरून या ठिकाणी डोसाचा आस्वाद घेण्यासाठी लोक येतात, यांचं दुकान आता बंद झालेलं आहे. डोसे निघणे बंद झालेले आहेत आणि केवळ आता या ठिकाणी साफसफाईचं जे काम आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत दुकान मालक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. क्या नाम है आपका और अभी हालत क्या है? अभी हालत है बंद है, पूरा बंद करके रखा है. अभी बाटला नहीं मिल रहा कहाँ कहीं भी. ऐसे चला रहे, नहीं चला कुछ नहीं. इलेक्ट्रिकल आया उसमें नहीं हो रहा है. पहले क्या क्या बनाते थे, अभी क्या बनाते हैं? अब पहला सिरा उपमा पोहा ये सब बना रहा था, अभी नहीं बना था. खाली मेहंदी वड़ा और इडली रख के बैठा. अच्छा, हाँ लेकिन टेस्ट भी चेंज हो गया बोलते हैं लोग, नहीं चेस्ट है वही इलेक्शन की वजह से चेंज हो गया. चेंज हो गया. चेंज तो है, कितना फटका बैठा है आपके धंधे को? बहुत पड़का बैठा है. इतना फिर भी अब 6-7 हज़ार का पड़का है, नहीं धंधा नहीं हो रहा है. अच्छा उतना नहीं पड़का बैठा है. अच्छा. तो अभी गैस नहीं है, कितने दिन से गैस नहीं है? अभी मेरे को 15-20 दिन से गैस नहीं है. हाँ गैस नहीं है करके वो उसमें इलेक्ट्रिक इसमें चला रहा हूँ, तो उसमें नहीं हो रहा है. तो पगार कैसे देंगे ये लोग? पगार का महीने का पगार है, क्या करेगा. अभी चला रहा है ऐसे, महीना आएगा दे के जाएगा. ऐसा तकलीफ चला होता है आप लोग को? हो रहा है, तकलीफ हो रहा है. क्या क्या तकलीफ हो रहा है? यही हो रहा है. बाटला का तकलीफ हो रहा है. और कुछ बाटले का रेट अभी क्या चल रहा है बता? अभी बाटला का ब्लैक में तो भी नहीं मिल रहा है कहीं भी. और 7,000-6,000 बोलता है, वो नहीं यूज कर सकते हैं. छोटा बड़ा बाटला वो नहीं रखते हैं. बड़ा बाटला कम से नहीं मिल रहा है. यही छोटा बाटला नहीं वापर रहे हम लोग, नहीं मिलता है वो भी. अभी बड़ा बाटला नहीं कहीं भी मिल रहा नहीं. लेकिन कितने दिन तक फिर ऐसा चलते रहेगा? दुकान कब तक शुरू रखेंगे? जो पता नहीं, बोलते 1 तारीख के बाद मिलेगा. ऐसा तकलीफ आहे आप लोग को? तकलीफ आहे. नक्कीच. बघा, हसत हसत म्हणतायत की आम्हाला त्रास होतोय, पण काय करणार, ही अवस्था सगळ्यांची आहे. आणि एकंदरीतच जिथे जिथे आपण जातोय त्या ठिकाणी सर्व व्यावसायिक अशाच पद्धतीनं तक्रार करतायत, कारण कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे. कमर्शियल गॅस बाटली ब्लॅकनं 7,000 ते 8,000 रुपये उंच दरानं विकले जात आहेत आणि त्यामुळे ते परवडत नाही आहेत खिशाला आणि त्यामुळे ते घेतलेसुद्धा जात नाही आहे. एकंदरीतच या परिस्थितीवर आता सरकार कशा पद्धतीनं मात करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.